आलेच नाही हो अजून. बाबाही आले नाही, एखादा फोनही नाही आला त्याचा. काय झालं काय नाही, मला तर भली चिंता वाटून राहिली आता. कसं होईल म्हणून लावून पाहू का एखादा फोन काकाले. हो ना बाई, एखादा फोन तर लावा लागत होता. येईन काय झालं काय नाही, तिथं काय झालं तर आपल्याला काय माहित आहे. दिवसभराची मनाला चिंता वाटून राहिली आता. आई पण मला वाटत नाही हे असे असन म्हणून. म्हणजे पाय आता एवढं वर्ष झाले, कोणता माणूस असा राहते एवढ्या वर्षाचा. हा लग्न नाही केलं काही नाही, आणि करायचं असतं तर मामाच्या पोरीसोबत पहिलेच नाही करून घेतलं असतं काय त्यानं. जबरदस्ती केलं असतं, पळून केलं असतं, मामाला ऐकलं असतं काय एवढं. आता काय सांगावं बाई मनातलं कोणाचं. आता तोंडावून पाहिलं आपण, मन कोणाचं कोणाला माहित राहते काय मनाच्या अंदर काय आहे काय नाही. तर नाही पण माझं मन म्हणते आई ते असे नाही आहे म्हणून. त्यानं पाय मला आज माहित आहे काय फोनही नाही लावला. बाबा गेले ना तेव्हापासून. मग अशी मी सांगितलं ना त्याला बाबा येऊन राहिले म्हटलं, तेव्हापासून एकही फोन नाही लावला. त्याला काही बेकार वाटून राहिलं असन का पाय बा दुसऱ्यावर एकदम भरोसा ठेवून घेतला येईन. बाई दुसरा वेळी काय तो मामा होईन त्याचा सख्खा. हा ज्यावर ते मामा सांगून राहिला असा तर कोणाच्याही मनाला शंका येते. इथं तर दुसऱ्याने कधी सांगितलं ना, किती दूरचा माणूस असला आणि त्यानंही सांगितलं ना, तरी अशा बाबतीत मोठं हुशार राहा लागते. मग ह्या तर मामा होय सख्खा, मामानंच सांगितलं यायच्या. आई पण तू सांग बरं मला आता. चल मला ते एवढं समजत नाही, पण तुला वाटते का ह्या माणूस असा असन म्हणून. म्हणजे असन आणि काही वाटलं ना तर मी स्वतः लग्न तोडून टाकन म्हटलं. मी नाही करणार. हा नाही तर का माझं कोणतं लव्ह मॅरेज आहे. पण आता चला बा, एवढ्या दिवसचं बोलतो आम्ही आई, तर आम्हाला बोलायला चांगलं वाटते. नाही बाई, आता चेहऱ्याहून तर वाटत नाही बाई. त्याच्या पोटातलं कोण पाहायला गेलं. आता बाबा आल्यावरच माहित पडा नाही जे होईन ते. अव तिथून आल्यावरही आता 2-3 ठिकाणी चौकशा करायला लागन जराशा. तेव्हा कुठं माहित होईन म्हटलं ह्या साऱ्या गोष्टी. आई मग आता चौकशा करून काय बाबा पहिले, का लग्नाची तयारी करा. लग्नाची तयारी काय 4 दिवसात तयारी होते सारी. पण हे विचारपूस हे ते करायला लागल ना आता. यायचे कुठं नातेवाईक असन कोणी काही असन. हा आता हे तर लहानपणापासून दोघच बहीण भाऊ राहिले म्हणते. मग काही त्याच्या गावातल्या लोकांना तर माहित असन कसे आहे म्हणून. बाबा गावातल्या लोकांना तर माहीतच होते. आता जे बुजुर्ग होते हे लहानपणी काय झालं यायच्या काय नाही, आई वडील कसे वारले, मग त्याच्यानंतर काय झालं, मामानं काय केलं काय नाही केलं, हे आता ते लोक सांगन आपल्याला. आता ते नामदेव काकाजी सांगून राहिले. आता ते तर त्यानंच सांभाळ केला म्हणते यायचा. मग आता कायच्याहून आपण त्याला खोटं म्हणावं बाई. हा माणूस चांगला आहे, माणूस काही असा बेकार नाही आहे, फसवा जगता माणूस नाही आहे तो. आणि मी काय म्हणतो, आपणही जास्त निभरोषेपणा करावं नाही. हा आपल्याला ते आप्पाजी आहे ना, नामदेव आप्पाजी, ते सांगते की नाही बरोबर, तर मग त्याच्यावर भरोसा करून घ्याव ना, असं वाटते मला बा. काय तू त्यानं कसं आपल्यावर त्यानं भरोसा केला, त्याच्यावर आपल्याला भरोसा करावा लागल. तर आपल्या तयाब थोडी होता. आपली काय पोरगी कोणासोबत काय पळून गेली होती. हा का कुठं काय चक्कर चालू होता, काय होतं. फक्त एवढा आहे, जराशी पांढरी होती भुरी होती म्हणूनच जराशी नाकारून राहिले होते पोरं. नाही तर कोण्या गोष्टीत अयब आहे सांग बरं तू यात. नाही बा मला नाही आहे कुठं काही. मी ताई एवढ्या वर्षाची शिकून राहिली, कॉलेजमध्ये जातो, पण आई मला कधी कोणा पाहिलंच नाही. मग बरोबर आहे ना, कसं पैन तू दिशे भुरी भुरी एवढी. ह्याच तर पोरानं नाकारून टाकलं, तर ते कॉलेजमधले पोरं काय पैन बाई तुले. त्या काकूले तर बरंच होईन, बरं झालं तिला गोष्ट अजून माहित नाही, पण माहित तर होणारच आहे. त्या काका तर सांगन तिला गोष्ट, नाही कोणी सांगन तर. मग तू सांग मला, तिला जेव्हा माहित होईन ना म्हटलं गोष्ट, तेव्हा ते हेच म्हणून बरं झालं म्हणून तुटलं तर म्हणून. मग ते प्रयत्न करून म्हटलं तिच्या बहिणीला द्यायचा. नाही तर मग असं आहे तर देणार नाही तिची बहीण ते, असं काही राहीन ते. तू सांग आता त्या पोराले कोणी ना कोणी तर भेटणच आज नाही उद्या. तो काही तसाच तर राहणार नाही बिचारा. हा त्याही नाही केलं कोणच नाही केलं तर कोणी ना कोणी तर करणच. काकू ना, काकूला ते एवढं सांगितल्यावर काकू तिची बहीण देते तिथं. हा आत्ताही देते म्हटलं. आता मी एवढ्या दिवसाची बोलून राहिली तरी बी काकूला आत्ताही म्हटलं ना, तर काकू आत्ताही तिथं त्याची बहीण देते म्हटलं. हो दिसून राहिलं का नाही तिला तिथं. काय काय आहे, एकटीच पोरगी आहे, मस्त हातचंच राहते सारं. सासू नाही सासरे नाही, कोणाचं करा लागत नाही. मग काही नाही दिन बाई ते तिथं पोरगी. आले काय व एकटेच आले तुम्ही? सुधाकर बापूजी कुठं गेले तर? दोघं गेले आणि एकटेच कसे काय आले? नाही दोघंही आलो, तो घरी गेला मी इकडे आलो. बाबा पाणी आणू का प्यासाठी? नाही नाही पाणी गिनी नको आणू, आता तिथूनच आलो. आता थंडा मोसम आहे पाण्याचा, तर पाणी गिण्याची काही नाही, तहान नाही लागली. तिथून आलो ना, पाणी गिनी पेलो, चहा पाणी चहा नाश्ता काही घेतला नाही, फक्त पाणी पेलो पोराच्या घरी. मग काय झालं व तिथं? इथं रस्त्यावरच करू काय गोष्टी, 4 लोक ऐकू जा चुकत्या. हा इकडे तिकडे कानं राहते, घरात चला गोष्टी करू. हो हो बरोबर आहे, चला घरात. इथं तर बापा भीती नाही कान आहे. आताशीची गोष्ट तिथं आणि तिची गोष्ट तिथं होते. हा तेच म्हणतो मी, चला घरात. आम्ही गेलो तिथं, घराला होतो कुलूप. कुलूप होतं तर मग एक शेजारी बाई होती. त्या बैले म्हटलं बाई कुठं गेले म्हटलं ह्या घरचे भाऊ. तर म्हणे हाय म्हणे, आवाज देतो म्हणे. तर ते बाई गेली, बस लगेचच ते नामदेव भाऊ हे पाहुणे दोघं जण आले तिकडून. मग म्हटलं कुठं गेले होते, तर ते गेले होते म्हणते नामदेव भाऊच्या घरी आवाज द्यायला. आता मीरानं फोन करून सांगितलं असं का नाही, का बाबा काका येऊन राहिले म्हणून, तर मग गेले असं बोलावले तैले. असं असं मग काय म्हणे, मग काही बोलले गेले काय? नाही नाही काही बोलचाल नाही झाली, काहीच नाही झाली. आम्ही गेलो ते थोडेसे घाबरल्यासारखे होते. ते म्हटलं काय झालं म्हटलं, तुम्ही कोण असे. तर मग त्याला विचारपूस केली, अशी अशी गोष्ट आहे असं तसं. तर नाही बाबा म्हणे, असं दिसं काही नाही म्हणे. आजपर्यंत मामाची पोरगी एकदा पाहिली म्हणे, फक्त मागितली होती म्हणे लग्नाच्या पहिले. नाही म्हटलं म्हणे मामानं म्हणे. आणि मग आता लग्न झालं 2-3 महिने तिथे राहिली म्हणे, तिथून आली म्हणे आता म्हणे म्हणे मामा करून घे म्हणून. असं केवढा हुशार आहे तो मामा. याच्याहूनच तर समजून येते आपल्याला का दुसरं कोणी पोरगी त्याला कर म्हणते. त्याला असं वाटलं असं आता वय झालं, पोरी भेटून नाही राहिल्या तर घेईन बा करून. मग नाही तर काय, तो
म्हणे लग्नाच्या पहिले मागितली तर दिली नाही म्हणे बाबा म्हणे. अन आता लग्न झालं तर आले होते म्हणे घरी. पोरीले दुसरा तिसरा बा आता कसा भेटते ना कसा नाही, त्याच्यापेक्षा ह्याच करून द्यावं चांगला आहे तो. आले म्हणे 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 का सुन्या हे पोरगी करून घे. म्या म्हटलं म्हणे मामा तुम्हाला मी पहिले मागितले तुम्ही दिली नाही, आता नाही करत मी दुसरपणी पोरगी. आता मी लग्न जुळलं तर म्हणे म्हणे का लग्न तोडून टाकते आणि माझी पोरगी करून घे. हा बाबा मला अशीच गोष्ट सांगितली होती ताईनं. म्हणे लग्न जुळल्याच्या नंतरची सोय. म्हणे मामा आला होता म्हणे, मामानं असं असं म्हटलं म्हणे का पोरगी करून घे बाबाई म्हणून. मग येईनं नाही म्हटलं, येईनं नाही म्हटलं तर मग तो त्याची दुश्मनी कुठं काढून नाही. तो तर आता कोण्या ना कोण्या पद्धतीनं पाहून राहिला होता का आपण तोडू बाही लग्न. हे तोडलं म्हणजे मग आता याला अजून 2-4 वर्ष पोरगी भेटणार नाही. मग वय निघून जाते लग्नाचं. मग आपण म्हणून गेले का घे ना बाबू माझी पोरगी करून. मग पोरगी सुखी राहते बा, पोरग चांगला आहे ते काही त्याच्यात हे नाही आहे. मग आता काही शंका नाही राहिली ना आपली. अरे काही शंका नाही राहिली. नामदेव भाऊन सप्पा सांगितलं म्हणे जर म्हणे काही झालं म्हणे तर मी आहे म्हणे. हा त्या पोरीचं पायातलं खेटर आहे म्हणे, माझी पाठ आहे म्हणे. तुम्हाला जे करायचं ते करून घे जा म्हणे मायवालं म्हणे. कारण हे पोरग म्हणे माय होय म्हणे. माझे पोरग म्हणून मी तुम्हाला हे करून राहिलो म्हणे. फसवणार नाही म्हणे. ते माझी पोरी समान आहे म्हणे आणि माझे पोरग म्हणे. आणि मला त्या माणसावर भरोसा आहे. हो का तो माणूस कधीच कोणाला फसवत नाही. झालं बापा, मनातली शंका निघून गेली. काय बाबा, मामा असन तर असो, असाही मामा असते. हा असंही करावं मामानं. मामा काही असा असते, मामा तर चांगला राहते. मामा तर भाषाचं चांगलं केलं पाहिजे. मायचा भाऊ आहे ना तो. हा त्यानं तर म्हणायला पाहिजे का माझी बहीण नाही आहे बा, तर भाषाचं मी चांगलं करतो जेवढं होईन तेवढं. पण ह्या कोणता मामा आहे बापा. असते लय मामा आहे असे. मामा म्हण काका म्हण लय लोक आहे असे लग्न तोडायला बसले आहे म्हटलं. हो ना बाबा, किती विचित्रपणा झाला पण ह्या. आणि तुम्ही बी अचानक त्याच दुकानात जाऊ काय? आता माय बिन मध्ये काही माहित नाही हे त्या पोराच्या मामाचं आता पाहिलाच नाही आपण, कधी आलाच नाही तर काय म्हणावं. चांगलं मोठं जात दुकान आहे ना. हो दुकान चांगलं आहे, मला वाटतं घोसाही चांगलाच आहे. हा पहिली तर देऊन दिली असती पोरगी तर पोरगी सुखी नसती पडली काय. तो माणूस आता दुसरपणी करून घेईन काय. केली असती त्यानं. आता लग्न जर जुळलं नसतं ना तर त्यानं केली असती. हा मला नाही वाटत त्या पाहुण्यानं केली असती म्हणून. आता त्यानं हेच म्हटलं असतं का आता मी तसाच राहीन, पण मी नाही करत हे पोरगी तुमची. हा बाई तसेच म्हणे. आता म्हणे ते आलेही असते म्हणे तरी मी म्हटलं असतं म्हणे का तुमची पोरगी तुमच्याच घरी ठेवा. मी लग्नही करत नाही आणि करो नाही तर मी कोणाही सोबत करन, पण तुमच्या पोरीसोबत करत नाही. असे राहते मग लोक. माझ्या पोरीचं नुकसान झालं असतं आता. नुकसान काय मी तर कुठे ना कुठे जोडलंच असतं, झालंच असतं. पण त्या पोराचं किती झालं असतं बिचाराचं. बापा एवढ्या दिवसचे बोलून राहिले दोघं जण, मनाने कुठं यायचे एकामेकासाठी. आता तुटलं असतं तर किती यायले झालं असतं त्याचं दुःख. नाही असं कसं होईल. मी कसं असं होईल माझ्या पोरीचं नुकसान. अरे आपल्यालाही वाटते का आपण विचारपूस जर केली नाही तर कसं होईल. असं जर आपल्याला कुठं समजलं तर माणूस तर परक्याच्या लेकरासाठी करते, तर आपल्या लेकरासाठी काय करणार नाही. बापूजी काय म्हणे मग, बोलले नाही काय काही? बोलला ना तो. बोलला म्हणे आम्ही म्हणे काही झालं म्हणे तर मी माझी पोरगी तर घेऊन जाईनच म्हणे, पण नुकसान भरपाई पुरी घेईन घेईन म्हणे इथून म्हणे. असं मग पाहुणा काय म्हणे तो? काय म्हणून बिचारा शांत आहे पोरगा तो. अरे काहीच नाही म्हणे. म्हणे मामाजी म्हणे तुम्ही म्हणे मायावर विश्वास ठेवा म्हणे, जगावर नका ठेवू म्हणे, मायावर ठेवा म्हणे. तुम्हाला म्हणे आज म्हणे त्या माणसानं सांगितलं, आम्ही नावच नव्हतं सांगितलं. मग ते लय खोदू विचारलं त्यानं. तेव्हा त्याला सांगितलं का तुमचा मामा होय म्हणे. म्हटलं बा असा लुंगी घालून राहते तो आणि असं टकलाय. तर म्हणे हो हो म्हणे मामा होय म्हणे, किराणा दुकान आहे म्हणे त्याचं. पण मामासोबत संबंध काहीच नाही म्हणे आमची. बरंच आहे म्हणा हरामी मामा तुमचा. हरामी कायचा महाहरामी आहे तो तर. बापा भल्ली बसली मीटिंग तर तुमची. काय आहे हो आज मीरा तुझ्या घरी काय आहे? काही नाही काकू, या ना. तुम्ही कशा काय आला बा इकडे आज? अहो त्या दिवशी तू याई पेरायला नाही होती काय माझ्या वावरात, तर ते मजुरी घेऊन आली मी. आता पाय तुरी तर अशा मस्त निघाल्या चित्राबाई. एक सोय तूर निघाली तुमच्या हातची. हा कुठं खाण्या नाही काही नाही, एक सोय निघाली म्हटलं मस्त. हो का व, चांगलं झालं बापा. बियाणं चांगलं होतं ना शांताबाई तुमच्या घरचं. बियाण्याच नाही, बियाणाचाच फरक नसते माय, बाईच्या हातचाही फरक असते. बाईच्या हातानं बी कसं पडते, काय पडते, कशी टाकते ते, कशी पेरते. म्हणून तर तुम्हाला म्हटलं ना का तुम्हीच पेरून द्या माझ्याकडची तूर म्हणून. बरोबर आहे शांत वहिनी. बाईच्या हातचाच फरक असते, हातालाच हे असते. अरे हाताशिवाय मजाच नसते म्हटलं कायले. अहो मांगल्या वर्षी ते काय नाव आहे हो तिचं, आहे ना का त्या सुशीला तिकडे राहते, तिच्या हातानं पेरलं होतं. अहो अर्ध्या खाण्याच होत्या साऱ्या वावरभर खाण्या होत्या. किती खाण्या लावा लागल्या माय मले, 2 दिवस तर खाण्याच भरायला लागल्या. बसा ना शांत वहिनी, या ना. नाही भाऊ आता बसत नाही. आता रोज देतो अन चालली जातो. साऱ्या बाईचे रोजच द्यायला आली मी इकडे. आता 4 लेकर होते त्याचेही रोज दिले, अन 4 बाया होत्या त्याचेही दिले, अन बाईचाही द्यायला आली इकडे. आणला हो किराणा आणला आज. हे सांगे ना आज मला गोपालचे बाबा म्हणे भाऊ गेले म्हणे आज म्हणे किराणा आणण्यासाठी तालुक्यात म्हणे. आता लग्न जवळ येऊन राहिलं तर त्याला म्हणे सगळं आणणं नेणं सारं करा लागते म्हणे. नाही हो शांताबाई, अनाथच आहे. गेले होते बिचारे हे आणण्यासाठी, पण काय आता लोकांच्या नियता एवढ्या बेकार आहे व. तुला काय सांगू, लोकांले कोणाचं चांगलं होते ना तर बरं नाही दिसत. इकडे शांताबाई तर बस एक गोष्ट विचारायची आहे तुले. काऊन हो, काय झालं? कोणती बापा एवढी गोष्ट विचारायची आहे? अहो शांताबाई, आता त्या पोरीचा जो मामसासरा आहे म्हणजे माझ्या पोरीसाठी जो पाहिला, तर ह्या पोरगा काही हे आहे काय याच्यात, म्हणजे काही अयोग्य बाई काय काही आहे काय, कुठं काही चक्कर गिक्कर, काही पोरीगिरीचा काही बाईचा काही लफडा? बापा आता विचारून राहिला काय? लग्न जुळलं सारं झालं
हा आता लग्नाची तारीख जवळ येऊन राहिली, पत्रिका वाटायचा टाइम आला, आता विचारपूस करून राहिले तुम्ही? म्हणजे काहून काही हे आहे का व? अव काहीच नाही आहे, लाखात एक पोरगा आहे म्हटलं, लाखात लाखात काय करोडात म्हणता येते असं पोरगा आहे. चित्राबाई डोळे लावून जरी लग्न करून त्यांना पोरीचं, तरी पोरीचं नुकसान नाही म्हटलं तिथं फायदाच आहे. अव त्याच्या मामाचं कणी दुकान आहे बिचारी किराण्याचं, तर त्या दुकानात कणी हे गेले होते आज. आता येईल काही माहित नाही ते मामाचं दुकान यायच्या म्हणून, तर गेले. तर बिचारे त्या मामानं कणी उलट सिद्धं सांगितलं, तर मग आमच्या मनात थोडीशी शंका निर्माण झाली. तर हे गेले होते तिथं विचारपूस हे ते करायले, नाही तर बा तोडून टाकतो लग्न काही असं. तर त्यानं मग खूप हे दिली, गवाही दिली त्या नामदेव भाऊ घेऊन सगळेनं, म्हणजे बा चांगला आहे ते असं सांगितलं. असं काय? त्याचा मामा एक नंबरचा बदमाश आहे बाई. हो, मला कधी माईनीनं सांगितलं, हे तर आम्हाला माहित नव्हती गोष्ट, हे तर आता तुम्ही सांगितले म्हणून निघाली. आता आम्हाला काय माहिती गोष्ट निघन म्हणून. त्याच्या मामाची पोट्टी म्हणते एक नंबरची बदमाश आहे, तिनं म्हणते केलं पळून लग्न. हा ह्या पोरानं मागितली होती म्हणते पहिले, पण काय झालं, तिनं केलं म्हणते पळून कोण्या गोट्टासोबत लग्न. मग बापाला काही पटलं नाही, तर मग ते काही दिवस तिथं राहिली तो काही कामधंदा करे नाही म्हणते, दारू पे. तर मग हे तिथून येऊन गेली ना त्याला सोडून, तो मारजोड करे म्हणते इले तर. हा मग हे मामा सांगन काय का माझी पोरगी पळून गेलती म्हणून, त्यानं काही सांगितली नाही ही गोष्ट, लग्न करून दिलं म्हणे पोरीचं म्हणे. मग ती येऊन पडली ना पुट्टी इथं, तर आता तिचा मामा म्हणते का माझ्या पोरीसोबत लग्न करून घे तू आता. सांग व, आता लग्न झालं एवढी गोष्ट माहित आपल्याला, पळून गेली पोरगी हे नाही माहित. पहा बरं, त्या पाहुण्यानं हे नाही सांगितलं त्या मामाची पोरगी पळून गेली बा कोणासोबत म्हणून. हा किती चांगलं पोरग असन ते, नाही तर मामा सांगू शकला असा, तर ह्याने सांगू शकत होता असा. अरे तर भाऊ पोरग चांगलंच आहे ते, तुम्ही नाही द्याल ना तर 10 लोक तयार आहे तिथं पोरगी द्यायला. हा लग्नाच्या चांगल्या पोरी द्यायला तयार आहे तिथं. तुम्ही म्हटलं पस्तावान जर नाही दिली तिथं पोरगी तर. नाही बाई, आम्ही ठाम तयारच आहे ना तिथं द्यायला. सारं झालं आता, आता पत्रिका आणतो उद्या, किराणा घेऊन येतो. त्याच्या इथं कायले जातो किराणा आणायला, दुसऱ्या कोण आणा आता. कायले तिथंच जा तुम्ही, तिथंच जा. असू द्या म्हणा, लफडे असलं तर चालते म्हणा त्याचं, मी माझी पोरगी तिथंच देतो म्हणा. अजून दुखवा ना तुम्ही त्याची जराशी. माय बिन अजून होईन तो. होऊ द्या ना, काय करा लागते. मी तर म्हणतो चांगली दुखू द्या त्याची, जशी त्यानं तुम्हाला त्रास दिला तसा तुम्ही जरासा त्रास द्या त्याला. त्याची पोरगी काही केली नाही बाई आता ह्या पोरानं. तो म्हणे मी नाही करत म्हणे दुसरपणी पोरगी, आता पळून गेली पोरगी म्हणे, आज म्हणे त्याच्यासोबत पळून गेली, उद्या इच्छा नाही पटलं तर अजून कोणासोबत पळून जाईन म्हणे, असं म्हटलं ह्या पोरानं. अन नाही म्हटलं तुमच्या इथं तर लग्न जुळलं होतं तेव्हा तेव्हा गेलता म्हणते ह्या मामा तिथं लग्न करून घे म्हणून. मग मी येईन सांगे मला अशी अशी गोष्ट आहे म्हणे, माय मामाला हरामी आहे म्हणे बाई, लहानपणापासून म्हणे आम्हाला कधी पाहिलं नाही म्हणे त्यानं म्हणे. हा माय मरून गेली तर लहानपणी मामा होते ना म्हणे, तर मामानं कधी पलटून नाही पाहिलं म्हणे आमच्या इकडे. तर लग्नही झालं म्हणे, तर त्याला असं वाटलं म्हणे का मला करा लागन बा, तर लग्नातही नाही आलं म्हणे, ना मामा ना मामी ना मामीचे लेकरं. हा आणि आता म्हणे पाय म्हणे आता भेटून नाही राहिला, आता नाटकं होऊन राहिले घरात, तर आता हे पोरगं दिसून राहिलं म्हणे. हो बाई, माया पोरीचं पाय आता नुकसान काय म्हणशीन, नुकसान काय म्हणा शांताबाई, माया पोरीला तर भेटूनच जाईन कोण ना कोणी, काही पोराला भेटणच कोण ना कोणी. पण असं असते बाई, आता आपण इथपर्यंत जोडलं ना, आता लग्न तोडणं म्हणजे आपल्याला बट्टान लागत काय? बापा बट्टाने लागत तर काय, तर काऊन तुटलं कसं तुटलं काय झालं पोरीलेच म्हणते सारे लोक. मग नाही तर काय, तर म्हणूनच मग मी म्हटलं नाही विचारपूस करा म्हटलं बापा. तसे गेले होते हे ना मग डेर, दोघं जण गेले होते बाई, तर ते नामदेव भाऊ होते म्हणते, आणि ते दोघं तिघ जण बसले हे ना, येईन मग बोलून घेतलं म्हणते. अहो डोळे लावून पोरगी द्या, डोळे लावून. माई जर पोरगी असती ना म्हणजे जुळलं असतं तर असं समजून घ्या, डोळे लावून पोरगी दिली असती, असं पोरगा आहे. हा म्हणजे पोरीला कोणाच गोष्टीचं दुःखच नाही तिथं, खा प्यायला मनाई नाही, आणि तुम्ही सांगा म्हणजे सासू नाही सासरे नाही, अजून काय पाहिजे बाई पोरीले. हा हातच आहे ना सारं, घरात गेली तेव्हापासून सारा हातच आहे तिच्या. कपडे लत्ते अन्न झाले ना आता. हो झाले ना, कपडे लत्ते झाले अन्न, आता ते झांपर गिंपर टाकले बाई शिवाले. पोराला एक ड्रेस घेतला लग्नाचा, बाकी काही नाही म्हणे तो पोरगा. नाही नाही चांगलंच आहे बाई पोरगा, मस्त आहे, चांगली आहे पोरगी, सुखी पडते. काय करता पोरीचं वन करून, दुसऱ्या इकडे द्या नाही, समान समजा कसा निघते ना कसा नाही. मीरा चहा कर ना मग. कोण घेते चहा, नको करू बाई चहा घे नको करू, आता चहा पिली. हे वावरातून आले कनी गोपालचे बाबा, तर चहा कर बरं म्हणे शांती, तर केला बाई चहा मांडला. त्याला तर जिकून तिकून आले का चहाच मांडायला लावते, चहा पाहू पाहू तर डोकं दुखते माही सारं. काही नको करू बाई मीरा, चहा घे नको करू, राहू दे. जरासाही नाही घेत काय? नाही नाही जरासाही नाही घेत आता चहा. चित्राबाई तुमच्या जाऊची बहीण आहे वाटतं ना लग्नाची, काय म्हणते तर माझ्या भाषा आहे लग्नाचा, करत असन तर विचार ना तुमच्या जाऊले. बस बापा तिची कुठं गोष्ट करतो शांताबाई मी, आता ती पोरगी चांगली आहे बा, पोरीचा काही वांदा नाही आहे, पोरगी मस्त आहे. जर करत असाल ना तुम्ही तर माझ्या देरासोबत बोला मग तुम्ही ह्या गोष्टीवर. माझ्या देर बोलन तिच्यासोबत, मी नाही बोलत बापा माझ्या जाऊ सोबत. माझी जाऊ भांडणालेच उभी होते, जरासं काही म्हटलं ना तर काय करता बापा, भांडणालेच उभी होते जशी. असं काय नाही, आता पोरगी दिसली बाई मला, त्या दिवशी साजरी दिसली तिची, ते पोरगी नाही का तुझ्या देराची, तिच्यासोबत चालली होती, ते दुकानात चालली असन तर मला दिसली. मी म्हटलं कोण होय बाई, तर म्हणे माझी मावशी होय म्हणे. म्हटलं पोरगी साजरी आहे म्हटलं, तर मग काढावं म्हटलं. म्हटलं कोणाजवळ काढावं गड्या गोष्ट, तिच्यासोबत की आपण जास्त तसं बोलत नाही कधी, तर चित्राबाईजवळ काढन म्हटलं. आता याची जाऊ होय तर काढन म्हटलं त्या गोष्ट समोर.
तर मग आता तुम्ही अशा म्हणता नाही काय? मग आता तुमच्या देराजवळ काढू काय गोष्ट? काढून पाय ना, माझ्या देराजवळ काढून पाहिजे गोष्ट. पोरगी चांगली आहे. हा, निभाजोगती आहे, निभाजोगती आहे. तुमचे आई बाबा आहे ना म्हातारे, तेही निभाजोगती आहे. काही टेन्शन नाही आहे पोरीगिरीचं. नाही काय भाऊ, माझ्या भाऊ येतेच आता, उद्या गिद्या येईन माझ्या भाऊ. तर त्याचं त्याला म्हणा लागेल त्या पोराला घेऊन ये म्हणून. नाही, माझ्या आई वडिलाचं करायला आहे व माझ्या भाऊ भाऊजाय चांगले आहे, माझ्या भाऊ भाऊजाय. पण भाषा आहे ना, भाषा मोठा आहे आता, तर त्याचं करायचं होतं. हो तर मग बोलावून घे जा तुमच्या भावाले म्हणा, भाषाले म्हणा. बोलावता येते. माझ्या घरी बोलावून घे जा, नाही तर मी तिला बोलावून घेईन. पोरगी गिरगी पसंत आली तर हे पाय, जुळवाले आपण दुरून दुरून जुळवाले काय हरकत आहे आपल्याला. पोराले आणि पोरीले एकामेकाला जर पसंत आलं तर मग बाकीचं करता येते आपल्याला. ते दोघंच निभवते, मग समोरचं करते मग त्या गोष्टी. हो, असं गिसं होते. माझ्या भाषाचं वय झालं बिचारा, आता 30 वर्षाचा होऊन राहिला. अहो तर मग हे पोरगी काही लहान नाही हो बाई. आता इले 30 वर्ष चालू असन, नाही तर मग लागणार असन. हा, 30च्या वरतं तर नाही आहे. मला वाटतं 29 का काही चालू आहे तिले. काय होते आजकाल सारख्याला सारखेच राहते. आता कुठं लहान मोठे राहते माय, एखादा जोड जमते हे असं लहान मोठ्याचा. हो तर ते पोरगी आहे. तुमचा भाषा काय करते तर? माझ्या भाषा मोबाईलचं दुकान आहे बी त्याचं. मोबाईलचं मस्त चालते, मोठं जात मोबाईलचं दुकान आहे त्याचं. मी काढून पाहिजे गोष्ट सुधाकर जवळ काढन आणि त्याच्या घरवाली जवळही काढन. कसं आहे आता कधी कधी फायद्याच्या गोष्टी काढायला लागते. हो भाऊजी, तेच म्हणून राहिली. कसं राहते, आपण जर कोणती गोष्ट काढली तिला पटो नाही पटो, नाही पटली तर नाही म्हणून लेखाले काय जबरदस्ती आहे का आपली तिच्यावर करच म्हणून. हो, मी जाईन कोणी तिकडे तर काढन गोष्ट जराशी. मीरा, आरू आली का व? आरू नाही काकू, आज आलीच नाही ती इकडे. काहून शाळेत गेली असं ना ते दिवसभराची? भाऊजी, ते कधी शाळेत गेली आणि शाळेतून कधी घरीच नाही आली. आता 5 वाजतापासून शाळा सुटली ना, तर तेव्हापासून घरीच नाही आली. ते मी वाटच पाहून राहिली तिची तवाची, आणि सगळ्या इकडे पाहून चुकली मी तिले. अगं तर कोण्या पोरी बारी सोबत कोणाच्या घरी चालली गेली असन. आता गावातल्याच आहे तिच्या सोबतीना साऱ्या. त्या पिंकी इंकीच्या घरी पाहिली काय? तिच्यासोबत जास्त राहते ते. पाहिली शांताबाई पिंकीच्या घरी, त्या सोनूच्या घरी, सगळ्याच्या घरी गेली. आणि ज्या ज्या भेटल्या त्यालाही विचारलं बाई, प्रत्येक घरी गेली. पोरगी कुठंच नाही आहे हो माई, पोरगीच नाही कुठं. हा, मी म्हटलं बाई तिच्या मोठ्या आई मायच्या घरी गेली असं म्हटलं, तर इथेही नाही दिसून राहिली. ते खरं सांग ना पिरा, मजाक तर नाही करून राहिली ना तू? नाही काकू, मी काय मजाक करू, खरंच नाही आली. आज आरू सकाळपासून नाही आली इकडे. मीच तर आज मनेरीवाला आला होता का नाही, तर तिची लय वाट पाहिली. तिच्यासाठी लागून तर मी सामानही घेऊन ठेवलं. तिने मला जे जे मागितलं होतं ना, ते सगळं सामान घेऊन ठेवलं. माय कुठं गेली असं गड्या पोरगी? हरू दिसून नाही राहिली, कुठं हरपली ना कुठं नाही तर. तिच्या बाबांनी आले काय घरी? नाही ना, तिचे बाबाही नाही आले ना घरी. कुठं गेले आणि काय गेले तर सकाळीच पासून. आता मी म्हटलं बाई गेले असं कामावर, तर त्याची गाडी घरी नाही आहे. गाडी घेऊन गेले ते कुठंतरी. तो तर मग आणि घरी गेला, घरी जातो म्हणे, मी मला सोडून दिलं ना. आम्ही जरासं आम्ही मीराच्या घरी गेलो होतो तिकडे, पोराच्या घरी. तर तिकडून आल्यावर तर तो घरीच जातो म्हणे, मी दादा म्हणे आता म्हणे. नाही ना भाऊजी, आलेच नाही. तेही नाही आले, पोट्टी नाही आली. मग तिच्या बापासोबत गेली असन कुठं? मग नाही ना, तिच्या बाबासोबत कशी जाईन? तिचे बाबा आता आले असन, आणि हे तर 5 वाजतापासूनच घरी नाही आली. तेव्हापासूनच मी फिरून राहिली गावात. माय पाय बाई बाबा पोरीले, सगळेले सांग माय पोरगी कुठं गेली प्रत्येक घरात पहा म्हणा. आजकाल लोकांचा काही भरोसा नाही माय. हा, एखादा काही सांगता येते काय कसा राहते ना कसा नाही तर. हो बाई, आता नसरापूर मधली ते घटना नाही झाली काय बोलांच्या पोरीची? तिच्या शानात भेव लागते बिचारी शांताबाई. चाल बरं, मी पाहतो कुठं गेली तो पोरगी. येतो मी जरासा पाहून पोरीले. हा, जा बरं तिकडे, सगळं इकडे पाहिजे काय. कोणाच्या घरी कोणाच्या कोठ्या मोठ्यात पाहिजे बापा. आजकाल काही भरोसा नाही माणसाचा आहे. लहान लहान लेकरं घेऊन कुठेही चालले जाते. बरोबर पाहिजे बापा. नाही, तसे किशे लोक नाही आपल्या गावात. मोजके मोजून लोक आहे आणि सगळे चांगले आहे. हा, असे किशे नाही आहे कोणीच आपल्या इथं कोणाच लेकराले धोका नाही पोचवत. भाऊजी चला बरं, जराशी अंधार पडला बाहेर. कुठं कुठं पाहू मी एकटीच. हो चाल. हा हो चित्राबाई, असं आहे. घर बसल्या द्यायला वेळ लागते काय सांगा बरं. आपण काय म्हणतो का काय बाई, लेकरू बरोबर घरी येते म्हणून ना आजकाल लेकराले एकटं सोडणं पुरत नाही. बस असं नेऊन दिलं ना तसं घ्यायला जा लागते. हे काय हो, घरात घुसली का बाहेर निघत नाही जराशी? जाऊ नये काय तिथपर्यंत? किती दूर आहे शाळा? काय होते तिथपर्यंत गेलं जरासं लेकराला घेऊन आला आपल्या, काय फरक पडून राहिलाय? पण नाही, लेकराच्या भरोशावर पाहिजे. अरे शाळा सुटल्या का बरोबर आपल्या लेकरू आपल्या घरी घेऊन यावं आपण. लेकरू किती काही हुशार असलं तरी बैलोनारे काही कमी असतात काय? आपल्या घरी बसले राहते ना, तर बातच येते म्हटलं बोलावाले. चाल घरी माझ्या घरी बसली राहते, तिला बरीच नाही दिसत पोरगी. जाऊ द्या आता बाई, आता टेन्शन जोगतीच गोष्ट आहे. आता सापडली पाहिजे बाई पोरगी पटकन. पोरीची जात होय, पोरग असलं तर असं वाटते येईन बाई घंटाभरानं घरी. आजकाल बाई पोरगी सेफ नाही तर पोरगही नाही आहे. कुठं कोणी सुरक्षित नाही आहे. आपली सुरक्षा आपापल्याला करायला लागते. आता लेकराला हुशार बनवा लागते. आता सगळं सांगा लागते समजून. चला मग मी जातो चित्राबाई आता घरी. मीरा पाहिजे कर आता मग तयारी लग्नाची मस्त. तुला आता जा लागेल ना ब्युटी पार्लर मध्ये. हा काकू जाईन ना आता आहे काकूची बहीण आहे ना, तोपर्यंत मला काही एवढं टेन्शन नाही आहे. कुठे येते ते माझ्यासोबत. अहो तर मग तूच काढून पाहिजे ना गोष्ट. कसं आहे, आमच्यासारख्यापेक्षा ना तुमच्यासारख्या बरोबर गोष्टी काढते आणि बरोबर त्या पिसलते मग पोरी. हा काकू म्हणन त्या ताईले तर श्याम काका नाही मागतलाय गावातच आपल्या ह्या ट्रॅक्टरवाल्या श्याम ना. हा, श्याम काकानं मागतलाय ना म्हणे. म्हणजे काका सांगे बा त्या दिवशी गोष्ट अशी. चांगलं आहे आता, जिथं तिचा योग असेल तिथं जाईन ते पोरगी. नाही हो चित्राबाई? मग नाही तर काय, तर चांगली आहे पोरगी. मी तर म्हणतो आपल्याच गावात पडली तर बरी राहील.
हो बाई, चला आता येतो मग. मी आता जातो, घरी जातो. मच्छी माधुरी करून राहिली स्वयंपाक. तिले म्हटलं येतो म्हटलं मी आता चित्राबाईच्या इथून. पैसे देऊन देतो म्हटलं त्याले. हे घ्या पैसे, तुमचा रोज घ्या बापा. आता जो रोज ठरला तो दिला तुम्हाला, नाही तर मनानं अजून कमी दिला शांताबाईनं. नाही हो शांताबाई, आता पेरणीचा जो आहे तोच द्यान ना तुम्ही. मला काही कमी द्यान काय? मी काही रोजाबद्दल फुगत नसतो बाबा. घ्या बाई, जातो मग आता. मैसून वाट पाहिन तिकडे, आणि शांतारामजी वाट पाहिन मैवाली. बरं आहे तुमचे शांतारामजी वाट पाहिजे तुमची. हो, आता काय करता म्हातारपणात, आता वाटच पाय नाही एकामेकाची. जवानपणात काय म्हणते तो काही एकामेकावर लक्ष देत नाही. आता म्हातारपण आहे. काकू चहा घेतला असता तर थोडासा. मीरा, मी कणी आता फुरसत नाही येईन एखाद्या दिवशी, आणि मग चहा घेईन. काकू वहिनीला आण जा. आता हळद गिळत देणार येईन ना, तर वहिनीला आण जा. वहिनीला तुम्ही कधीच कुठं नेतच नाही, एकट्या एकट्याच जाता कुठेही. अहो तिला चाल म्हणतो कणी तर चालतच नाही. ते पुट्ट मोठं तरात देते मैचा माय नातू बंटी. मला तरात देते. आई असं पाहिजे, नाही तसं पाहिजे, वक्तावर वक्तावर फिरवते तिले. का हो, दुसरं नाही काय आता गोपालले काही? नाही, आता हे जर असं म्हटलं समजदार होईन तेव्हा मग दुसरं ठेवून ते. हे लेकरं पहिले मग तरात देते ना. आता तुम्ही सांभाळता लेकराले, तर दुसरं होऊन गेलं तर बरं राहते. मग तिकडे काय म्हणते तर मग तेलच भारी जाते अजून. पण ना आता यंदा प्लॅनिंग आहे बाई त्याची. आता हिचं रुपालीचं येईन ना. आता हिचं जरा असं होऊ देतो म्हटलं, डिलिव्हरीचं निपटू देतो. आणि तिला म्हटलं बाई आता तू पुढच्या वर्षी कर प्लॅनिंग. एक काय ना दोन दोन जर आले तर माया मग लय का होईन म्हटलं. मग नाही तर काय हो, अकात नाही होत तर काय, तर मग आपल्यासारख्यावरच येऊन जायते सारं. हो, घ्या बापा, ते तुमचा रोज घ्या आता. आणि जाऊ द्या मला, आता काही बसून नका ठेवू. बरं बरं ठीक आहे, द्या मग.